हाय हॅलो नमस्कार. आज मी बोलणार आहे माइंडसेट या विषयावर. माइंडसेट नक्की कसा काम करतो आणि माइंडसेट आपल्या आयुष्यात किती मोठ्या प्रमाणात बदल घडवू शकतो. पण माइंडसेटच सगळं काही आहे खरं तर. आपण त्याबद्दल अवेअर नाही आहोत किंवा कॉन्शियस नाही आहोत. पण तो जर आपल्याकडे असेल, चांगला असेल, आपल्याला हव्या त्या गोष्टींसाठी असेल तर त्याचा फायदा खूप होऊ शकतो. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी एक लाईफ कोच आहे, मनी माइंडसेट कोच आहे. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या एरियामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्या मनातल्या विचारांनी, माइंडसेटनीच सॉल्व्ह होऊ शकतात. याबद्दल मी कोर्सेस घेते, मार्गदर्शन करते आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते. बदल 100% घडतोच. सो माइंडसेट म्हणजे काय आहे? दोन प्रकारचे असतात. एक फिक्स्ड असतो, एक ग्रोथ माइंडसेट असतो. फिक्स्ड म्हणजे माझ्याकडनं हे होणार नाही, मला एवढंच करायला जमतं, मी हेच शिकले, मला याच्या पुढे जायचं नाहीये. आणि ग्रोथ माइंडसेट म्हणजे करून तर बघते, सकारात्मकतेने पुढे जाण्याची मानसिकता असणे. मला हे जमत नाहीये पण मी ट्राय करायला तयार आहे, हा माइंडसेट असतो. सो ग्रोथ माइंडसेट हा आपल्याला अफाट लांबपर्यंत घेऊन जातो आणि छोटा फिक्स्ड माइंडसेट हा आपल्याला जेवढ्याच तेवढ्या म्हणजे चौकोनात ठेवतो. जिथे तुम्हाला राहायचं आहे तिथे तुम्ही नक्की राहता, पण त्याच्यातून खूप मोठी ग्रोथ होतेच असं नाही, कारण आपण स्वतःला अडकवून घेतलेलं आहे गोष्टींमध्ये. आणि हे माइंडसेट तयार होण्यामागचं कारण काय असतं तर आपलं बालपण, आपल्या आजूबाजूची लोक, समाज, कुटुंब, आपण जिथे शिकलो ते, असे सगळे घटक यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आणि त्यातूनच आपला एखाद्या गोष्टीबद्दलचा माइंडसेट ठरतो. जसं की आता काही एक्झाम्पल्स द्यायची झाली तर मी ॲव्हरेज स्टुडंट आहे, मला 70% मार्क मिळू शकतात असं म्हणणारे खूप लोक असतात. मी बाबा ॲव्हरेज आहे. आता आत्तापर्यंत होत आलं असेलही कदाचित तुमच्या आयुष्यात की तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स पडत आले, पण तुम्ही कधी विचार करून बघितलाय का की तुम्हाला 90% सुद्धा पडू शकता किंवा तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी काही अचीव्ह करू शकता? हा विचारच जर केलेला नसेल तर ते घडणं कसं शक्य आहे? सो तुमचा विचार, विश्वास, कृती ह्यावर तुमचा माइंडसेट ठरतो. सो तुमचा विश्वास जर असेल, बेसिकली मेन गोष्ट हा विश्वास असतो, बिलीफ सिस्टीम तुमची. ही बिलीफ सिस्टीम सहज चेंज करता येते. तुमचा विश्वास बदलला की आपोआप गोष्टी बदलायला लागतात. सो आधी मी पण याच कॅटेगरीमध्ये होते की काय गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही, पण आयुष्य शिकवतं म्हणतात ना, तसं आहे ते. सो काही अजून एक एक्झाम्पल मला जस्ट लक्षात आलं. काही मुलींचं असं असतं की माझे ना मित्रच चांगले होतात, मला मैत्रिणी होतच नाही. अशा कॅटेगरीमध्ये मी पण आधी होते. पण असं असतं त्याच्यामध्ये, मी खूप सोशल नव्हते, पण मनातले विचार हे असायचे. पण हाही एक माइंडसेटच आहे अगेन. कारण की जर तुम्ही समजून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कुणालाही समजून घेऊ शकता जगामध्ये, आणि जर नाही तर तुम्ही कुणालाच नाही घेऊ शकत. अपोजिट जेंडर अट्रॅक्ट वगैरे असलं, कितीही असलं तरी सुद्धा हाही एक प्रकारचा बिलीफ आहे. आयुष्यात काही वेळा असं झालेलं असतं की काही प्रमाणामध्ये मुलांशीच तुमचं जमलेलं असतं, म्हणून कदाचित हे पॅटर्न तयार होतात. काही ठिकाणी फक्त मैत्रिणी आहेत असा पण पॅटर्न तयार होऊ शकतो की मला मित्र होऊच शकत नाहीत. पण असंही खरं नाहीये, कारण हा शेवटी तुमचा बिलीफ आहे. तुमच्या आयुष्यात कधीतरी काहीतरी गोष्टी घडल्या आहेत, त्या तुमच्या डोक्यात फिक्स झाल्या आहेत आणि त्या फिक्स झालेल्या गोष्टीमुळे तुम्हाला आत्ता असं वाटते की मी हे असं करू शकते, मी असं नाही करू शकत. सो जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये तो चेंज आणत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमच्यासाठी बदलणारच नाही. सो पैशाच्या बाबतीतही असंच आहे. म्हणजे भरपूर कमावणारे लोक असतात, लाखो रुपये कमावतात, पण माझ्याकडे पैसे राहत नाहीत असं म्हणणारे सुद्धा मी बघितले आहेत. सो आपल्याला जसे पैसे मिळावे लागतात तसे आपल्या गरजा वाढतात, आणि कितीही पैसा मिळाला तरी कमीच आहे आयुष्यात अहो. सो त्यासाठी आपल्याला काय, अगेन बिलीफ सिस्टीम येते. सो आत्ता मला व्यवस्था करायची गरज आहे काहीतरी नवीन शिकण्यासाठी. हे जेव्हा म्हणजे काय असतं, कोर्स करण्याकरता सुद्धा जेव्हा लोक येतात तेव्हा एक माइंडसेट घेऊन येतात, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी नाही देऊ शकत पैसे, असं असतं सगळ्यांच्या मनामध्ये. पण त्याचं काय असतं ना की तो तुमच्या मनामध्ये आहे म्हणून जर तुमचा एक स्विच झाला की एक छोटासा जरी रिझल्ट मिळाला, मी पॉडकास्टमध्ये जे सांगते ते करून, तर पैसे
मी न सांगता लोक देतात. मला 1.5 लाख रुपये सुद्धा सहज दिलेली लोक आहेत, कारण त्या गोष्टीवर ते बिलीव्ह करतात. पण ही गोष्ट अशी आहे की विश्वास ठेवायलाच हवा आहे. आयुष्य आनंदी जगण्याकरता आहे आणि आनंद कसा मिळवायचा ह्याचबद्दल आपण बोलतो सगळ्यात. आपल्या चेतनेशी कसं कनेक्ट व्हायचं, मायेपासून दूर कसं जायचं, ह्याबद्दलच आपण शिकवतो. सो जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्या दृष्टीने सकारात्मक विचार करायला सुरुवात केली की तुमचा माइंडसेट तसाच घडतो. हाच तर माइंडसेटचा गंमत आहे. सो तुम्हाला जर तुमचा माइंडसेट बदलायचा असेल, त्यामध्ये बिलीफ चेंज करायचे असतील, तर माझे कोर्स नक्की जॉईन करा. तुमचं तुम्हाला जमत नसेल तर, कारण आयुष्यात गुरुची पण गरज असतेच. आणि प्रत्येक वेळी ह्याची जबरदस्ती नक्की नाही, पण एक वेळ असते माणसाची ज्यावेळी गुरु येतो आणि गुरु आयुष्यात आला की आयुष्य बदलायला लागतं आणि तुम्ही सगळ्या दृष्टीने सधन व्हायला लागता. पैसा आहेच, हेल्थ आहे, नातं आहे, करिअर आहे, जॉब आहे, काय जे कराल त्यामध्ये सक्सेस मिळवायला लागतं. कारण हा माझा अनुभव आहे स्वतःचा, आणि असा असंख्य लोकांनी पण हा अनुभव सांगितलेला आहे मला. मीच पैशाच्या बाबतीत पहिल्यापासून स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडची असल्यामुळे पैसा मिळालाच पाहिजे असं नाहीये. मला जे पाहिजे ते मिळतंय ना, तेवढं इनफ आहे असं माझी एक वृत्ती होती. पण माझ्या मेंटरशी मी भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सगळं करा, पण पैसा हा आयुष्यात जगण्यासाठी लागतोच. सो तोही मिळवायला पाहिजे. सो त्यांनी स्वप्न दिलं 1 करोड रुपये मिळवण्याचं, आणि ते माझं पूर्णही झालं. आता त्याच्याही पुढे त्यांची म्हणजे 1 करोड, 10 करोड, 100 करोड, 200 करोड असं सगळ्याचे अवॉर्ड्स ते देतात. कोचिंगमध्ये तुम्ही हे करा, तुम्हाला हे मिळू शकतं. ही मोटिवेशन देणारी पण लोक आहेत, आणि त्यामुळे त्यांच्याकडे येणारा प्रत्येक कोच 1 करोड कोच बनतोच. असं मीही म्हणते, माझ्याकडे येणारा प्रत्येक कोच जो शिकून कोचिंग करायला बाहेर पडतो तेही लाख्समध्ये कमावतात. सो असंच आहे, हा माइंडसेट आहे माझा. माइंडसेट काय आहे, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला, माझा व्हिडिओसुद्धा बघणाऱ्या प्रत्येक माणसाला पैसा मिळाला पाहिजे, त्याची तब्येत छान झाली पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नाती ही आपल्यावर असतात, छान करायची आहेत का नाही. त्या दोन्ही गोष्टी पण असतात, पण ह्या प्रॅक्टिसेसमुळे त्या दोन्ही गोष्टी आपोआप सॉर्ट होऊ शकतात. सो तुम्ही ह्यामध्ये नक्की बदल करून बघा. तुमच्या माइंडसेटवर काम करायचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या माइंडसेटवर जर काम केलं तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाईल. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स हवा असेल तर माझा लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबरही दिलेला आहे, तुम्ही कनेक्ट करू शकता माझ्याशी. आणि माझी वेबसाईटही आहे, माझे व्हिडिओज असतात, रील्स असतात, सगळं काही बघू शकता. अशा प्रकारचा कंटेंट आवडत असेल तर कमेंटही करा. तुम्हाला काय ऐकायचं आहे त्याबद्दलही कमेंट करा. आणि माझ्या व्हिडिओजना आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.